आपण पाहताय महाधुरळा। नमस्कार, महाधुरळा यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। विधानसभेची रणधुमाळी आता जोरात सुरू झालेली आहे। आरोप प्रत्यारोप सुरू झालेलेच आहेत। यापेक्षा बंडखोरीलाही आता हळूहळू वेग येत आहे। ज्यांना उमेदवारी मिळाली नाही त्यांनी आता बंडखोरी करायला सुरुवात केलेली आहे। काहींचा पाठिंबा सुरू झालेला आहे, काहींची माघार सुरू झालेली आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण करवीर मतदारसंघातील उमेदवारीबाबत चर्चा करूया। मागील भागात आपण चंद्रदीप नरके यांच्या संदर्भात बोललो। आज आपण बोलणार आहोत राहुल पाटील या काँग्रेसचे अर्थात महाविकास आघाडीचे उमेदवार। PN पाटील आमदार असताना अचानक निधन झालं, त्यामुळे त्यांच्या जागेवर आता त्यांचे सुपुत्र राहुल पाटील जे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष होते ते आता मैदानात उतरणार आहेत। काँग्रेसला हा अनेक वेळा विजयाचा मार्गावर नेणारा हा मतदारसंघ आहे, पण याच वेळी शिवसेनेला देखील 2 वेळा विजयी करणारा हा मतदारसंघ आहे। PN पाटील यांचं एकूण या भागातलं प्राबल्य चांगलं होतं, त्यांचा गट भक्कम होता। त्याच जोरावर आता राहुल पाटील हे मैदानात उतरलेले आहेत। नेमकं राहुल पाटील यांचे 15 कोणते मुद्दे आहेत की ज्यामुळे त्यांची उमेदवारी ही प्रबळ झालेली आहे। आपण एक एक मुद्द्याचा विचार करूया। पहिला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे सहानुभूतीची लाट। PN पाटील यांच्या अचानक झालेल्या निधनानंतर एक या मतदारसंघात सहानुभूतीचं वारं वाहू लागलेलं आहे। याच सहानुभूतीच्या वाऱ्यावर स्वार होण्यासाठी राहुल पाटील सज्ज आहेत। त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं की सहानुभूतीची या भागात असलेली लाट, ती लाट अजून वाढणार की ओसरणार हे या निवडणुकीवर अतिशय परिणामकारक करणारं घटक आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे PN पाटील यांनी आपल्या आमदारकीच्या काळात या मतदारसंघात केलेली विकास कामं। मोठ्या प्रमाणात निधी आणून गावोगावी PN पाटील यांनी विकास कामं केलेली आहेत। त्यातला सगळ्यात त्यांचाही महत्त्वाचा मुद्दा होता धामणी प्रकल्प पूर्ण व्हावा, यासाठी त्यांनी अतिशय झगडा दिला, प्रयत्न केले। त्यामुळे हे अतिशय महत्त्वाचं कारण आहे। तिसरं महत्त्वाचं कारण आहे या मतदारसंघात PN पाटील नावाचा भक्कम गट, जे काँग्रेसपेक्षाही PN गट म्हणून या मतदारसंघात जो गट आहे, म्हणजे PN सत्तेवर असो किंवा नसो त्यांच्या वाढदिवसाला प्रचंड गर्दी होणार, त्यांच्या रोजच्या कार्यालयात प्रचंड गर्दी असणार हे सूत्र होतं। त्यामुळे PN पाटील गट या मतदारसंघातला अतिशय भक्कम आहे। चौथा आहे त्यांच्याकडे असलेल्या सहकारी संस्था, बँक आहे, सहकारी सूतगिरणी आहे, भोगावती कारखाना आहे, अनेक ग्रामपंचायती, सोसायटी, दूध संघ, दूध सोसायट्या ह्या त्यांच्या ताब्यात आहेत। त्यामुळे निवडणुकीला जे लागतं ते सगळं सत्तास्थानं PN पाटील गटाच्या ताब्यात आहेत। त्यामुळे त्याचाही अतिशय महत्त्वाचा फायदा त्यांना होण्याची शक्यता आहे। पाचवं कारण आहे गोकुळमधील संचालक। गोकुळचे अनेक संचालक हे PN पाटील यांच्या सोबत आहेत, जे विश्वास नारायण पाटील असू दे, खाडे असू दे, चौगले असू दे, शेळके असू दे, असे अनेक संचालक आहेत जे PN पाटील गटासोबत आहेत, राहुल पाटील यांच्या सोबत आहेत। 6वं महत्त्वाचं कारण या मतदारसंघातलं अतिशय महत्त्वाचं आहे ते म्हणजे शेकापचा पाठिंबा। ज्या शेकापच्या नेत्यांनी PN पाटील यांचा 2 वेळा पराभव केला, संपतराव पाटील यांनी, तेच संपत बापू आणि क्रांतिसिंह पवार हे आता राहुल पाटील यांच्या सोबत आहेत, प्रामाणिकपणे सोबत आहेत। त्यामुळे हे अतिशय महत्त्वाचं मुद्दा हे राहुल पाटील यांच्या बाजूने आहे। कोल्हापूरच्या निवडणुकीत ज्यांची यंत्रणा, व्यूहरचना, रणनीती अतिशय महत्त्वाची मानली जाते ते सतेज पाटील राहुल पाटील यांच्या सोबत आहेत। त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं प्रबळ जे काय कारण असेल ते सतेज पाटील यांची यंत्रणा। सतेज पाटील यांना आपली ताकद जिल्ह्यात नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रात दाखवायची आहे। त्यामुळे राहुल पाटील यांच्या प्रचार यंत्रणेत सतेज पाटील यांची यंत्रणा ही अतिशय कार्यान्वित राहील। त्यामुळे हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा राहुल पाटील यांच्या बाजूने राहणार आहे। 8वा मुद्दा आहे चेतन नरके।
लोकसभा निवडणुकीत चेतन नरके यांनी जोरदार तयारी केली होती, पण ऐनवेळी माघार घ्यावी लागली. पण हा गट या मतदारसंघात नरकेंचा मोठ्या प्रमाणात आहे. ती ताकद आता राहुल पाटील यांच्या सोबत राहणार आहे. 9वा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे राजेश पाटील यांची जिल्हा बँकेवर नियुक्ती. PN पाटील यांच्यानंतर राजेश पाटील यांना जिल्हा बँकेवर संधी देण्यात आली. म्हणजे जिल्हा बँकेच्या माध्यमातूनही या राहुल पाटील यांच्या निवडणुकीला उपयोग होणार आहे. 10वा मुद्दा आहे राहुल पाटील यांचा शांत स्वभाव. ना वाद किंवा आक्रमक नाही, सगळ्यांना सोबत घेऊन जाणारं नेतृत्व. शांत स्वभावामुळे जोडण्याचं जी काय कला आहे माणसं जोडण्याची ती त्यांच्याकडे आहे. त्याचाही फायदा या निवडणुकीत त्यांना होणार आहे. शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट मनापासून त्यांच्या सोबत आहेत. या दोन्ही गटाची फारशी ताकद नसली तरी ज्या काही गावात किंवा जिल्हा परिषद मतदारसंघात ही ताकद आहे ती सगळी ताकद राहुल पाटील यांच्या सोबत निश्चितपणे असणार आहे. त्यामुळे त्याचाही फायदा राहुल पाटील यांना होणार आहे. प्रचार जोरात सुरू आहे. PN पाटील यांच्या निधनानंतर आता साहेबांची जी काही इच्छा होती ती पूर्ण करण्याची जबाबदारी आपली आहे. म्हणजे साहेबांच्या माघारी आपली जबाबदारी ही टॅगलाईन घेऊन PN पाटील गटाचे कार्यकर्ते राहुल पाटील यांच्या प्रचाराला लागलेले आहेत. 2-3 वेळा प्रचाराची फेरी पूर्ण झालेली आहे. पदयात्रा आणि इतर मार्गाने भेटीगाठी या मार्गाने प्रचार झालेला आहे. त्यामुळं प्रचाराचे अनेक फेऱ्या पूर्ण झाल्याचा फायदाही राहुल पाटील यांना होण्याची चिन्ह आहेत. अतिशय सगळ्यात महत्वाचं कारण आहे लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात काँग्रेसला मिळालेलं मताधिक्य. तब्बल 70,000चं मताधिक्य लोकसभा निवडणुकीत शाहू महाराजांना मिळालं. PN पाटील यांनी पायाला भिंगरी लावून या मतदारसंघात प्रचार केला. अगदी वनवे या मतदारसंघात प्रचार झाला आणि ज्याचा फायदा शाहू महाराज यांना झाला. 70,000चं लीड मिळालं. तीच हवा जर आज विधानसभा निवडणुकीत कायम राहिली तर राहुल पाटील यांना ते अतिशय महत्वाचं विजयाचं कारण ठरणार आहे. पण ती हवा कायम राहणार का हे अतिशय महत्वाचं आहे. शाहू महाराज स्वतः या प्रचारात उतरणार कारण शाहू महाराजांचे PN पाटील हे जवळचे मित्र होते आणि मित्राच्या मुलासाठी खुद्द शाहू महाराज प्रचारात निश्चितपणे उतरणार आहेत. त्यामुळे त्याचा फायदाही राहुल पाटील यांना होणार आहे. म्हणजे साधारणतः ही अशी 15 कारणं आहेत की ज्यामुळं करवीर मतदारसंघात राहुल पाटील आणि चंद्रदीप नरके यांच्यात काटेकी टक्कर होईल. राहुल पाटील यांच्या बाजूने ही जी 15 महत्वाची कारणं आहेत किंवा मुद्दे आहेत जे त्यांची उमेदवारी ही प्रबळ करणारे ठरणार आहेत. त्यामुळं या मुद्द्यावर त्यांचा प्रचार सध्या सुरू आहे. तो आता हळूहळू अंतिम टप्प्यात येईल तेव्हा सहानुभूतीचं वारं, सहानुभूतीची लाट, अन्य काही महत्वाच्या मुद्द्याभोवती हा प्रचार फिरेल. त्याचा फायदा राहुल पाटील यांना किती होईल हे आपल्याला निवडणुकीत कळेल. पण सध्या तरी नरके विरुद्ध राहुल पाटील अशी लढत या मतदारसंघात आहे आणि संताजी घोरपडे यांच्यामुळं या लढतीला रंगत आलेली आहे. ही रंगत आणखी वाढत राहणार आहे. या संदर्भात ज्या घडामोडी या मतदारसंघात घडतील त्याचा आपण निश्चितपणे वेळोवेळी अपडेट जाणून घेऊया. त्यासाठी मात्र आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा YouTube चॅनल, जे निपक्ष चॅनल आहे. ज्या चॅनेलवर आत्तापर्यंत दिलेल्या जवळजवळ 20 बातम्या, 20 ब्रेकिंग न्यूज ह्या खऱ्या ठरलेल्या आहेत. आपल्याला जर पुढे काय घडणार हे आजच माहिती हवी असेल तर निश्चितपणे सबस्क्राईब करा महाधुरळा YouTube चॅनल. धन्यवाद.